पांढरकवडा नगर परिषदेतर्फे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार। जीव धोक्यात घालून त्यांनी पांढरकवडा उजळवला। 30 मेच्या भीषण वादळानंतर अवघ्या 72 तासात वीज पुरवठा पूर्ववत। नगराध्यक्ष आतिश बोरेले यांच्या हस्ते गौरव। 30 मे रोजी झालेल्या भीषण वादळामुळे विस्कळीत झालेल्या पांढरकवडा तालुक्यातील वीज पुरवठा स्वतः जीव धोक्यात घालून अवघ्या 2 ते 3 तासात पूर्ववत करणाऱ्या महावितरणच्या कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पांढरकवडा नगर परिषदेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला। नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री आतिश बोरेले यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला। वादळाचे थैमान आणि अंधाराचे साम्राज्य। 30 मे रोजी तालुक्यातील भीषण वादळाचा तडाखा बसला होता। शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खंबे उन्मळून पडले होते, तर मुख्य वीज वाहिन्यांवर महाकाय झाडे कोसळल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता। नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहून महावितरणने तातडीने 5 विशेष पथके कार्यरत केली। रविवार रात्रीपासूनच सुरू झालेल्या या दुरुस्ती मोहिमेत कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम सुरू करून मंगळवारी संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला। अधिकाऱ्यांचे ऑन फील्ड नेतृत्व। या मोहिमेदरम्यान उपकार्यकारी अभियंता संजय बोबडे व सहाय्यक अभियंता प्रीती महाडोळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाचे नेतृत्व केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी केली। नगराध्यक्ष आतिश बोरेले यांनी महावितरणच्या तत्परतेचे कौतुक करत संकट काळात नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले। या सोहळ्यात सहाय्यक अभियंता प्रीती महाडोळे मॅडम, प्रधान तंत्रज्ञ धीरज अंडरस्कर, सिनियर तंत्रज्ञ सतीश जुनघरे, निलेश वाढई, संतोष आत्राम, प्रवीण डंबारे, महेश जाधव, नरेश नैताम, तंत्रज्ञ भूषण मनवर, बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ अमित वासरीकर, योगेश जगताप, सुनील नव्हाते तसेच विद्युत सहाय्यक सुमित गेडाम व आवश्यक आदी उपस्थित कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। मारेगाव वार्ता, वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।